परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र सप्तमोल्हास. एके दिवशी आईंच्याकडे काही मंडळी आली. त्यातील एक बाई म्हणाली, तुम्ही सुचविल्याप्रमाणे माझ्या मुलीने उपासना चालविली. त्याचे फळ म्हणून तिच्या पहिल्या मुलीला 21वे वर्ष लागल्यावर तिला आता मुलगा झाला. तुमच्या प्रसादाने मुलगा झाला म्हणून त्याचे नाव प्रसाद असे ठेवले. दुसरी म्हणाली, माझ्या 1.5 वर्षांच्या नातवाने 20 पैशांचे नाणे गिळले होते. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावे लागेल. तेव्हा तुमच्या प्रेरणेने मी कोणासही न कळत त्याला भांडभर तीर्थ पाजले. आश्चर्याची गोष्ट ही की दुसरे दिवशी परसाकडच्या वाटेने ते नाणे बाहेर पडले. तिसरी म्हणाली, आमच्या भाडेकरू 4 वर्षापासून आम्हाला त्रास देत होता. अनेक प्रकारे सांगून बघितलं तरी तो घर सोडण्यास तयार होत नसे. हवे तर कोर्टात जा असे तो म्हणे. त्यावर रोज मी भजनाला येऊ लागले. तुमच्या कृपेने गेल्या आठवड्यात भाडेकरू आपण होऊन घर सोडून गेला. चौथी म्हणाली, माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचे 40 वर्ष उलटल्यावर डोके फिरले. त्याचप्रमाणे सासऱ्यांचे पण घडले. सासऱ्यांना 10 मुलं, त्यापैकी 9 जणांना 40 वर्षानंतर तो विकार झाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज 25 वर्षापासून आम्ही उभयता नेम करीत आहोत. त्यापासून फायदा म्हणजे आज त्यांच्या वयाला 60 वर्षे झाली तरी आपल्या कृपेने त्यांना काही त्रास झाला नाही. पाचवी म्हणाली, मी मद्रासहून थेट इकडेच यायचे आणि जातेवेळी हुबळीला मुक्काम करून मठात जाऊन पुढे जावयाचे ठरविले होते. पण तुमचे येता हुबळीला उतरून समाधीचे दर्शन घेऊन ये असे पत्र आल्यामुळे प्रथम महाराजांचे मला दर्शन घडले. दुसरे दिवशी वर्तमानपत्रात मद्रास एक्सप्रेस खानापूरजवळ उलटली ही बातमी ऐकताच आपली आज्ञा अंमलात आणली म्हणून मी केवढ्या मोठ्या संकटातून बचावले असे वाटून मला गहिवरून आले. आई, तुम्ही जेवढी आमची काळजी घेता तेवढी आमची जन्मदात्री आईसुद्धा घेऊ शकत नाही. बंधूंपैकी एक म्हणाला, मला 12 वर्षापासून दमा होता. मी नियमित भजनाला येऊ लागल्यापासून माझा दमा पार नाहीसा झाला. दुसरा म्हणाला, मला 8 वर्षापासून पोटदुखीची व्यथा होती. अनेक मंत्र तंत्राती उपाय झाले. गेल्या वर्षापासून गिरगावला रोज भजनाला जात असतो. भजनापासून माझी पोटदुखी बरी झाली. तिसरा म्हणाला, माझ्या पायाला एक गळू झाले. घरगुती उपायाने कमी होण्याचे लक्षण दिसेना म्हणून मी दवाखान्यात गेलो. ऑपरेशन केले पाहिजे असे डॉक्टरांचे मत पडले. आणखीन 2 दिवस वाट पाहतो. जर फुटलं नाही तर ऑपरेशन करायचं असे डॉक्टरांना सांगून मी घरी परतलो. इतक्यात माझ्या शेजारी राहणाऱ्या एका गृहस्थाने माझ्या करमणुकीसाठी म्हणून तुमचे चरित्र मला वाचण्यास दिले. पायाला होत असलेल्या वेदनेने मला झोप लागत नसे. त्यामुळे मी 3 दिवसात ते चरित्र संपविले. जरी मी तुम्हाला पाहिले नव्हते तरी चरित्रातील रूप आठवून ऑपरेशनशिवाय माझे गळू बरे व्हावे याबद्दल तुमची मी प्रार्थना करून झोपी गेलो. आश्चर्याची गोष्ट ही की रात्री स्वप्नात तुम्ही माझ्या गळूला काहीतरी औषध लावले. इतक्यात मी जागा झालो. पाहतो तर गळू फुटून वाळल्यासारखे झाले होते. त्यामुळे वाटेल तसा पाय हलवायला येऊ लागला. ते पाहून आपल्या दयामय अंतःकरणाच्या स्मरणाने मला गहिवरून आले. आई कोठे असतील तेथे जाऊन एकदा त्यांच्या पुढे लोळण घ्यावी या हेतूने मी येथवर आलो आहे. चौथा म्हणाला, माझी आई गेली 5 वर्ष मार्च महिना लागला की दिवसभर सारखे काहीतरीच बडबडायला लागायची. ती परीक्षेची वेळ असल्यामुळे अभ्यासाला अडचण होते म्हणून मुले तिच्यावर कावायची. मुलांचे वर्ष व्यर्थ जाईल म्हणून आम्ही उभयता तिच्यावर रागवायचे असे घडे. त्यामुळे घरातील सर्व मंडळींच्या डोक्याला भलताच ताप व्हायचा. गेल्या वर्षी आपल्या सहवासात
ती 1 महिनाभर राहून गेल्यापासून मात्र या खेपेचा मुलांचा अभ्यास निश्चिंतपणे झाला. 5वा म्हणाला, मी तोत्र बोलत असे. बोलतेवेळी सारखे अडखळत असल्याने कोणा नवख्या माणसाशी बोलणे म्हणजे मला लाजिरवाणे वाटे. पण आई, आश्चर्याची गोष्ट ही की आपण दिलेली सेवा मी करू लागल्यावर हळूहळू 6 महिन्यांनी मला स्पष्ट बोलता येऊ लागले. 6वा म्हणाला, आई, मी मामलेदार कधी होईन याबद्दल 2-3 पत्रात तुम्हाला विचारले. तेव्हा तुम्ही मला उपासना करण्याबद्दल मार्गदर्शन केले आणि मनापासून उपासना करशील तर तुझी इच्छा पूर्ण होईल असे सांगितले. पण थोडे दिवस माझ्याकडून उपासना सुरळीत चालली. त्यावर इतर कारकुनांच्या नादी लागून मी रात्री 12-1 पर्यंत पत्त्यांचा खेळ खेळू लागली. त्याबरोबर पान खाण्याचाही नाद लागला. पुढे आमचे साहेब बदलून त्या जागी दुसरे साहेब आले. त्यांनी माझ्या कामाबद्दल वाईट शेरा मारला हे कळताच मला रडू कोसळले. तेव्हा बायको म्हणाली, आईने सांगितल्याप्रमाणे उपासना तुम्ही करीत नाही. चांगला मार्ग मिळाला असून वाकड्या मार्गाने जायला लागलात. आता तरी डोळे उघडा. त्यावर खरोखर माझे डोळे उघडले. सर्व छंदांना झिडकारून मी एक मनाने उपासना करू लागलो. आश्चर्याची गोष्ट ही की ते साहेब जाऊन त्या जागी दुसरे साहेब आले आणि माझ्या कामाबद्दल त्यांनी शेरा चांगला मारला. आता मी मामलेदार होण्याच्या मार्गावर आहे. 7वा म्हणाला, मी मामलेदाराची परीक्षा उत्तीर्ण होऊन आज 12 वर्षे झाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे उपासना करायला लागून पण 12 वर्षे झाली. मध्यंतरी ती जागा मिळायची माझ्या नशिबात आहे की नाही? लवकर मिळाली तर मुलांचे कॉलेज करायला मला सोयीस्कर होईल. माझा 11वा नंबर आहे. तेव्हा अजून किती वर्षे जातील कोण जाणे असे सारखे वाटे. एके दिवशी अंथरुणावर बसल्या बसल्या आपली प्रार्थना करून मी झोपलो. तेव्हा स्वप्नात मनापासून उपासना कर म्हणजे लवकर तुझे काम होईल असे तुम्ही मला सांगितले. त्यावर मी नियमित व मनापासून उपासना करू लागलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे साहेब बदलून गेले आणि त्या जागी जे साहेब आले त्यांनी माझा नंबर 11वा होता तो पहिला केला. त्यामुळे आता माझी मामलेदार म्हणून नेमणूक झाली आहे. ही सर्व आपलीच कृपा. त्यावर आई म्हणाल्या, एकूण काय, सद्गुरूंचे महिमान अवर्णनीय आहे. असे वेद, शास्त्र, पुराणे आणि संत जे सांगतात त्याची तुम्हा सर्वांना सत्यता पटली म्हणावयाची. त्यातील एकीने प्रश्न केला, आई हो, आम्ही तुम्हाला मोठेपणा दिला की लगेच तुम्ही तो आपल्या गुरुला देऊन टाकता. तुम्ही स्वतःजवळ मोठेपणा घेण्यास बिलकुल तयार नाही असे का? मुळाला पाणी घालीत राहिले तर झाड जसे टवटवीत राहते त्याप्रमाणे ज्याच्यापासून आपणास विद्या प्राप्त झाली त्याचे स्मरण राखले असता आपल्याला प्राप्त झालेल्या विद्येला अधिक तेज चढते. तानसेन हा गायन कलेत अतिशय प्रवीण होता. त्याला अकबर बादशहाच्या जवळ स्थान मिळाले होते. तानसेनाचे गाणे बादशहाला इतके आवडत होते की राज्यातील उपाधीमुळे डोके कितीही त्रासून गेले तरी तानसेनाच्या गाण्याने त्याच्या सर्व श्रमांचा परिहार होई. एके दिवशी तानसेन संडासात बसल्या बसल्या आपल्या लहरीत गाऊ लागला असता बादशहा संडासाजवळ येऊन तानसेनाचे गाणे ऐकता ऐकता डोलू लागला. त्याचे गाणे लवकर आटोपू नये असे बादशहाला वाटू लागले. एके दिवशी बादशहा तानसेनाजवळ त्याच्या गायनाचे वर्णन करू लागला. तेव्हा तानसेन बादशहाला म्हणाला, जहापना, तुम्ही माझ्या गाण्यातलाच इतके लुब्ध झालात तर मग मला विद्या दिलेल्या गुरूंचे गाणे ऐकल्यावर तुमची स्थिती काय होईल? चला, एकदा तुम्हाला माझ्या गुरूंचे गाणे ऐकवितो. असे म्हणून बादशहासह तानसेन गुरूंच्या आश्रमाकडे निघाला. वाटेत त्याने बादशहास सांगितले,
पावले वाजवायची नाहीत, एकही शब्द बोलायचा नाही. मी खून करीन त्या ठिकाणी गुपचूप बसायचे. आश्रम जवळ आला. तोच सुरम्य गायन ऐकू आले. त्या क्षणी तानसेनाने बादशहाला खुणावले. त्यावर दोघेही एका झाडाखाली स्वस्थ बसले. गाणे ऐकता ऐकता बादशाह इतका तल्लीन झाला की आपण कुठे आहोत याचे त्याला भानच राहिले नाही. गाणे संपले तरी गारुड्याची पुंगी ऐकून नागसाप डोलतो त्याप्रमाणे बादशाह डोलत होता. काही क्षण गेल्यावर तो म्हणाला, तानसेन, ज्या व्यक्तीच्या गाण्याने मला इतके गुंग केले त्या व्यक्तीला एकदा तरी मला डोळे भरून पाहू दे. त्यावर तानसेन आश्रमात जाऊन गुरूंची आज्ञा मिळवून घेऊन आला आणि उभयता आश्रमात गेले. तानसेनाने गुरूंना बादशहाची ओळख करून दिली. गुरूंनी तानसेनाची तारीफ केली. वास्तविक संगीत कलेच्या योगे करून जन्माचे कल्याण होत नाही, तरी पण ती अवगत होण्यासाठी गुरूंची मर्जी संपादन करावी लागते आणि विद्या अवगत झाल्यावरही त्यांचे आमरण स्मरण ठेवावे लागते. बालगंधर्व आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून आठवड्यातून एक दिवस गुरुवार पाळीत, म्हणजे त्या दिवशी नाटक बंद ठेवून भजन करीत. माझ्या लहानपणातली गोष्ट. बालगंधर्वांची कंपनी गोकर्णाला आली तेव्हा गुरुवारचे भजन संपल्यावर एका व्यक्तीने त्यांची तारीफ केली. तेव्हा, तुम्ही उगीच माझी स्तुती करता, पण यात माझे काही नाही. ही सर्व माझ्या गुरुदेवांची देणगी आहे. भास्करबुवांनी माझ्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले नसते तर बालगंधर्व या नावाला मी आलो नसतो, असे त्यांनी उद्गार काढले. तात्पर्य: एखादी क्षणिक सुख देणारी विद्या जतन करण्यासाठी जर गुरूंचे स्मरण ठेवणे जरूर आहे, तर शाश्वत सुखसंपन्न आत्मविद्या देणाऱ्या गुरूंच्या ठिकाणी आपले प्रेम किती ओतावे लागेल. म्हणून तर काय द्यावे यासी भावे उतराही, ठेविता हा पायी जीव थोडा, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ज्याने माझे सारे जीवनच पालटून टाकले, दुःखरूप असलेल्या मला सुखरूप करून सोडले, त्या गुरुदेवांचे स्मरण केल्याशिवाय मला राहावेल कसे, असे आईने तिला उत्तर दिले. आईंचे बोलणे केव्हाही मुद्देसूद असते. त्या उलट आमचे बोलणे नेहमी विसंगत असते. त्यामुळे आईना वाटते की आपल्या बोलण्यामध्ये सुधारणा व्हावी. या उद्देशाने रोजचे भजन संपल्यावर एखाद्या अभंगाचा अर्थ सांगावयास आई आम्हाला सांगतात. यात दुसरे कारणही आहे, ते म्हणजे भजनाच्या वेळी तो अर्थ आमच्या लक्षात यावा. अर्थ सांगत असता आमचे कोठे चुकते ते पाहून पद्धतशीर कसे काय बोलावे, म्हणजे शब्दांची मांडणी कशी करावी, याबद्दल आई आम्हाला अगदी व्यवस्थित समजावून देतात. या त्यांच्या प्रयत्नामुळे एखादी अशिक्षित बाई देखील थोडक्याच दिवसात सर्व सांगण्यास तयार होते आणि अर्थ सांगते. आई कोणाही सांसारिक माणसाला संसाराचा त्याग करण्यास कधीही सांगत नाहीत. उलट प्रपंच हा आयुष्यातील पूर्वार्ध असून परमार्थ हा उत्तरार्ध आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने आधी प्रपंच उत्तम प्रकारे करावा, मात्र दिवसातून 1 तास तरी श्रीहरिचरणी नियमित मन लावण्यास विसरू नये, म्हणजे प्रपंचही नीट होतो आणि त्याबरोबर परमार्थाचा पाया पण तयार होतो, असे मात्र त्यांचे सांगणे असे. आईंच्याकडे भगिनींनी संसारातील तक्रारी सांगितल्या की आई त्यांना म्हणत, संसार हा जसा पती-पत्नी वा उभयतांनी मिळून करावयाचा असतो, त्याप्रमाणे संसारातील दुःखांना मागे हटविण्यासाठी पती-पत्नींनी मिळूनच देवाची प्रार्थना करणे अत्यावश्यक आहे. तुम्ही संसारातील सर्व गोष्टी मनासारख्या व्हायला पाहिजे म्हणता, तेव्हा देवाची प्रार्थना एकट्याने करून कसे जमेल, असे सांगितले. हे आईंचे सांगणे त्यांना पटत असल्याने
आईंच्या सान्निध्यात येणारी मंडळी बहुत करून जोडीने उपासना चालवीत असलेली आढळतात. आई आपल्या सहवासात आलेल्या माणसांच्या हृदयात प्रेमाचे बीज लावून त्यास बोधरूपी पाणी घालतात. त्यावर भजन, नामस्मरण, वाचन याद्वारे त्या बीजाभोवती ओलावा राखण्यास सांगतात. जर उत्तम प्रकारे तुम्ही निगा राखाल तर अनंतपटीने शुद्ध, निर्भेळ ईश्वरी प्रेम तुम्हाला मिळणार असे त्यांचे सांगणे आहे. आई म्हणजे जणू वात्सल्यमूर्तीच होय. त्या बगीच्यात काम करू लागल्या की त्या समयी तेथे हजर असलेली भक्तमंडळी, लहान थोर सर्व त्यांच्याबरोबर सेवा करण्यास अत्यंत उत्साहाने पुढे सरसावत. एरवी थोडेसे काम केल्याबरोबर आम्हाला दमायला होते, कंटाळा येतो, परंतु आईंच्या सहवासात मात्र 4-4 तास जरी काम केले तरी दमणूक म्हणून होत तर नाहीच, उलट आमच्या ठिकाणी उत्साह अधिकाधिक वाढतो. पण आईंचा स्वभाव मायेहूनही मवाळू असल्याने सेवा करणाऱ्यांना श्रम होतील, ऊन लागेल, पाऊस लागेल, ठेच लागेल, काटे बोचतील याबद्दल सारखी काळजी वाटे. सेवा संपली की आई सर्वांना खुराक देत आणि दमलात ना, हे घ्या, खाऊन गार पाणी प्या असे म्हणत. सेवा करणाऱ्यांना घरचा विसर पडला किंवा शाळा, कॉलेज, ऑफिसची वेळ होत आली तर आई त्यांना आठवण करून देत. अद्यापही त्यांच्या सान्निध्यात गेलेल्या माणसांना हा अनुभव येत असतो. आईने आत्तापर्यंत कोणत्याही कारणानिमित्त कोणाजवळही मदत मागितली नाही किंवा वर्गणी जमवली नाही. त्या सदा अजगर वृत्तीने राहतात. आईंच्या सहवासात कोणी कितीही तापट, विषयासक्त किंवा संशयी, एकंदरीत कशाही वृत्तीचा मनुष्य आला तरी युक्ती-प्रयुक्तीने त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी त्यांचे सारखे प्रयत्न चाललेले असतात. आई अत्यंत प्रेमळ असून चुका सुधारण्याच्या वेळी मात्र निष्ठुर भासतात. कोणाच्या स्वभावात काय वैगुण्य आहे ते ओळखून कधी गोड शब्दाने तर कधी किंचित रागावल्यासारखे करून आई आमचा अवगुण दाखवितात. एखाद्या माणसाची पटवून घेण्याची थोडीशी तयारी दिसली तर त्याला त्याच्याच भाषेत आई आपल्या मधुरवाणीने बोध करून त्यास भक्तिमार्गाकडे वळवतील आणि त्याचवेळी एखाद्याच्या वागण्यात चूक दिसून आली तर कठोर भाषा वापरून त्याची चूक त्याच्या निदर्शनास आणूनही देतील. आईने आपला सारा जन्म ईशचिंतनात घालविला आणि लोकांकडूनही ईशचिंतन घडावे ही त्यांची तळमळ आहे. आईंचे लग्न 4 डिसेंबर 1923 रोजी झाले. 4 डिसेंबर 1925ला म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या पहाटेला थोरला मुलगा झाला. 1927च्या आषाढी एकादशी दिवशी त्यांच्या संसाराची पूर्णता झाली. 4 सप्टेंबर 1927ला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या पहाटेला धाकट्या मुलाचा जन्म झाला. आईंच्या ठिकाणी सतत प्रेमनदी वाहत आहे. तेथे ना वय, ना जात, ना धर्म, ना पंथ, ना जातीभेद, ना वयोभेद. कोणीही यावे आणि खुशाल स्नान करावे. मुलाचा हात धरून माता जशी त्यास एक एक पाऊल पुढे टाकण्यास शिकविते त्याप्रमाणे सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाला पावलोपावली बोध करून आई त्यांना सुखाच्या मार्गाला लावतात. आई आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करतात. त्यांची शिस्त मात्र अगदी कडक आहे. त्यामुळे कोणाचीही गैरवर्तणूक त्यांनी त्या खपवून घेत नाही. आईंचा राग पाहावा तर कोणाला अजबच वाटेल. एखाद्याकडून खोटे बोलणे घडले किंवा कोणी उलट उत्तर दिले, अगर कोणी अंगचोरपणा केला तर त्या समयी त्या असा रागाचा आव आणतील की त्यांना पाहून एखादा अस्सल रागीट माणूसही तोंडात बोट घालील. पण त्याचवेळी दुसरा कोणी दर्शनास आला तर हास्यवदनाने त्याचे मन प्रसन्न करतील. एखादा सल्ला विचारण्यास आला
तर त्याचे समाधान करतील. अगर एखाद्याने चांगले काम केलेले पाहिले तर त्याची शिफारसही करतील. वास्तविक आई ह्या आमच्यापेक्षा निराळ्या वृत्तीच्या आहेत, तरी पण त्या आमच्यासारखे समरसून वागतात. त्यामुळे वरवर पाहणाऱ्यांना आमच्यापेक्षा त्यांच्यात विशेष काही आहे असे वाटत नाही. आईंची झोपसुद्धा आमच्या झोपेपेक्षा अगदी वेगळी दिसून येते. कारण दुपारी भोजनोत्तर त्या विश्रांती घेऊ लागल्या असता पोस्टमन आला तर त्यांना कसे उठवावे असा कोणाला संकोच होऊ नये व पोस्टमनची वेळ पण मोडू नये म्हणून 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणत जा, म्हणजे मी उठेन, असे त्यांचे सांगणे असते. एखाद्याकडून देवाप्रित्यर्थ थोडेसे जरी घडले तरी आई त्याचे लगेच कौतुक करतात आणि अभिमान बळावलेला दिसला की लगेच त्यावर घाव घालतात. आईना ऐश्वर्याचा स्वतःला जरी तिटकारा असला तरी सहवासात येणाऱ्यांना देवाने दिलेल्या ऐश्वर्याचा तुम्ही खुशाल उपभोग घ्या, पण क्षणभर देखील देवाचे विस्मरण होऊ देऊ नका, असे त्यांचे सांगणे असते. आईनं आपण काही प्रश्न केला की त्याचे उत्तर देऊन त्या स्तब्ध बसतील. त्यांनी काही आम्हाला प्रश्न विचारला तर आम्ही पण त्याचे उत्तर तेवढेच दिले पाहिजे, कारण अधिक पाल्हाळ लावले तर त्यांना आवडत नाही. आई कोणाजवळ बोलत बसल्या असता मध्येच जाऊन त्यांना काही विचारणे किंवा सांगणे चालत नाही. त्याचे कारण चालू विषयाचा त्यांना विसर पडतो. आई काही आम्हाला सांगू लागल्या तर आपण मुकाट्याने ऐकण्याचे काम करावे. जर आम्ही मध्येच बोलू लागलो तर त्यांनी जे काय आम्हाला सांगावयाचे ठरविले असते ते राहून जाते. इतकेच नव्हे तर तशी संधी पुन्हा लाभणे दुर्लभ होते. आई म्हणजे परिपूर्ण करुणामयी आहेत. प्रापंचिक लोकांना सुधारण्यासाठी अनेक वर्षे अनेक प्रकारे बोध करून देखील त्यांच्यात थोडेसुद्धा प्रगतीचे लक्षण दिसत नाही असे असताही त्यांच्यावर न रागवता किंवा न कंटाळता त्यांना मार्गावर आणण्यासाठी पुन्हा पुन्हा बोध करण्यात त्या सदा तत्पर असतात. लोकशिक्षण, लोकजागृती व लोककल्याण हेच आईंचे अंगीकृत कार्य असल्याने त्यांना भक्तमंडळींनी अलीकडे तुमची तब्येत बिघडली आहे तेव्हा यापुढे आपण आपला व्याप कमी करा असे जर विनविले तर एक क्षण म्हणजे बहुमोलाचा आहे. लाख रुपये दिले तरी गेलेला क्षण परत येत नाही करिता देहाला प्रारब्धाचा भोग भोगू द्यावा आणि देवाने आपल्या वाटणीला दिलेले काम आपण करीत राहावे असे आईंचे त्यांना सांगणे आहे. आधी केले आणि मग सांगितले या समर्थोक्तीप्रमाणे आईनी आधी भजनाच्या द्वारे आपण हरिप्रेमाची गोडी पोटभर चाखली आणि त्यानंतर कीर्तन प्रवचनाद्वारे ती गोडी जनांना चाखविण्यास आरंभ केला. त्यामुळे त्यांच्या अमृतवाणीतून निघालेले शब्दांशब्द सर्वांना बहुमोलाचे वाटत आहेत. जणू काय त्यांनी हरिनामामृताची पाणपोईच घातली असे मला वाटते. आईने स्वतःच्या जीवाचे रान करून आमच्या पुढे ज्ञानाचे भांडार ठेवले आहे. ज्यांना जेवढे पाहिजे तेवढे त्यांनी खुशाल लुटावे, पण आमचे भांडे दुर्गुणांनी भरलेले असल्याने आईंच्या सहवासात आम्ही कितीही दिवस जरी राहिलो तरी शेवटी चाळणीत पाणी घातल्याप्रमाणे काहीच मिळविले नाही असे घडते. सामान्य लोकांच्या दृष्टीला आईंचा संसार जरी अल्पसा दिसला तरी मानवी जीवनाचे अंतिम ध्येय त्यांनी साध्य करून घेतले. त्यामुळे लौकिक संसारापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचा संसार त्यांना चालला आहे. आमचा विधभर संसार असून सुद्धा आम्ही पावलोपावली किती दुःखी कष्टी होतो याबद्दल विचार केला असता आईंचा थोरपणाची जाणीव होते. ओम नमः शिवाय.